बट्ट्या बनवत आहोत. बट्ट्यासाठी पीठ घेतलेलं आहे हे. आणि त्याच्यामध्ये ओवा टाकायचा. ओवा ओवा टाकला. आता मीठ टाकायचं. आता टाकली हळद. बट्ट्यांचं पीठ म्हणजे खातं झोलो टाकलं आहे. कोमट पाणी आणि कोमट तेल करून घेते. आता तेलाचं मोहन टाकायचे. तेलाचं मोहन टाकले. चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं. पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता छानपैकी मिक्स केलं. आता ते तेलात टाकून तेल, मीठ, ओवा, हळद आणि खातं सोडा हे सगळं टाकून मस्तपैकी मिक्स केलं. ते पीठ कोमट पाणी केलं आणि कोमट पाण्यामध्ये आता पीठ मळून घ्यायचं आहे. आता कोमट पाणी केले आणि कोमट पाणीमध्ये आता हे पीठ असं मळून घ्यायचं आहे. हे बघा, कोमट पाण्यामध्ये म्हणजे चांगलं बट्ट्या खुसखुशीत चांगल्या होतात. चांगल्यापैकी आता पाणी टाकून मळून घ्यायचं. बट्ट्यांचं आपण हे पीठ मळलं गेले. आता इकडं मळून ठेवायचं आणि याचे गोळे करायचे आणि मग उघडायला टाकायचे. असे गोळे करायचे. आता पिठांचे पाणी पण ठेवले आधण करत ठेवायला, गरम पाणी करायला. त्याच्यामध्ये हे गोळे आता सोडायचे आणि उकळून घ्यायचे गरम पाण्यामध्ये. ही माझी मैत्रीण आहे आणि ही बट्ट्या करते. खूप छान बट्ट्या करते ती. कुकरमध्ये आता आपण झाकण लावून घेतले. आता ते 10-15 मिनटं आता ते उकडायला ठेवायच्यात. आपल्या बट्ट्या आता उकडल्या गेल्यात. आता ह्याला कट करायचं आणि तेलामध्ये त्या परतून घ्यायच्यात. ह्या तळून घ्यायच्यात मस्तपैकी. छान झाल्यात खुसखुशीत बट्ट्या. चांगल्या पाण्यामध्ये उकळून घेतल्यात आपण आणि त्या तेलामध्ये आता तळून घ्यायच्यात. बघा कशा कट करायच्यात. एकदम खुसखुशीत लागतात. अशा प्रकारे सगळ्या आपल्याला कट करून घ्यायचे आहे. तेल आपलं गरम झालं आहे. आता ह्या बट्ट्या ज्या आपल्या उकडलेल्या आहेत आता त्याला परतून घेऊ आपण. तळून छानपैकी तळून घ्यायच्या. लालसर रंग येऊपर्यंत तळून घ्यायच्या. थोडा कमी गॅसवर लाल रंग येऊपर्यंत आता त्याला तळून घ्यायचं. झाल्या आता आपल्या बट्ट्या तयार आहे. बघा लाल रंग येऊपर्यंत छानपैकी तळल्या गेल्या. तेव्हा किती छान झाल्यात बघा. बट्ट्या तयार. ठेवलं.